अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीची सध्या चर्चा सुरू आहे। गेल्या 2 वर्षापासून रखडलेली ही निवडणूक आता न्यायालयाच्या आदेशानंतर होत आहे। जिल्ह्यातील बदलतं राजकारण बघता महानगरपालिका निवडणूक ही आता सर्वाधिक चुरशीची होईल हे जवळपास फिक्स झालंय। परंतु अगदी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ही निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत येऊ लागली आहे। महानगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेची आता मुदत संपूर्णही प्रसिद्ध झालेली नाही। आता निवडणूक आयोगाने याबाबत नगर विकास खात्याकडे सविस्तर अहवाल मागितला आहे। म्हणजेच निवडणुकीपूर्वीच ही निवडणूक चर्चेत आली आहे। विरोधी मविया या निवडणुकीपूर्वीच हतबल झाली आहे का या चर्चाही आता सुरू झाल्यात। नेमकं काय चाललंय नगरच्या राजकारणात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रभाग रचनेचा आराखडा तयार करण्यासाठी उपायुक्त विजयकुमार मुंडे यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत केली होती। या समितीने 2 महिने काम करून शहरातील प्रभागांचा आराखडा तयार केला। हा आराखडा 2011च्या लोकसंख्येनुसार प्रत्येक प्रभागासाठी सरासरी 20,000 लोकसंख्या डोळ्यासमोर घेऊन निश्चित करण्यात आला होता। हा आराखडा तयार करण्यासाठी नगर शहराच्या उत्तरेकडून सुरुवात झाली होती। त्यात सीना नदी शहरातून जाणारे दोन्ही महामार्ग, प्रमुख रस्ते, रेल्वे मार्ग, पूल यांच्या सीमारेषा विचारात घेण्यात आल्या। नगर शहराची भौगोलिक स्थिती तपासण्यात या समितीने तब्बल 60 दिवस घातले। परंतु तरीही या प्रारूप रचनेवर तब्बल 40 हरकती झाल्या। हरकती घेण्यात ठाकरेंची शिवसेना अग्रभागी राहिली। जुनी प्रभाग रचना रद्द करून आयुक्तांनी नव्याने ती जाहीर करावी अशी थेट मागणी उबाठा सेनेने केली। तर काही अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्यांनीही या प्रभाग रचनेवर हरकती घेतल्या। राजकीय द्वेषापायी विरोधकांचे प्रभाग बेकायदेशीर तोडल्याचे त्यांचे म्हणणे होते। शिवाय दाखल 39 हरकतींवर फक्त 2 तासात सुनावणी घेतल्याचेही विरोधकांचे म्हणणे होते। परंतु नगरची भौगोलिक रचना व बदललेल्या लोकसंख्येचे गुणोत्तर हे लक्षात घेऊन ही प्रभाग रचना केल्याच्या मुद्द्यावर नगर विकास खाते आजही ठाम आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली। त्यानंतर त्यावरील हरकतींची सुनावणीही झाली। त्यानंतर अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी नगर विकास विभागामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली। 13 ऑक्टोबरला अंतिम प्रभाग रचना जाहीर होणे अपेक्षित होते, पण ती तारीख उलटून गेल्यानंतर ती जाहीर झाली नाही। त्यामुळे चर्चा वाढल्या। काहींनी थेट निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्या। त्यानंतर आयोगाने नगर विकास विभागाकडून सविस्तर अहवाल मागवला। आता या अहवालानंतर येत्या 2 दिवसात अंतिम प्रभाग रचनेवर निर्णय होईल। खरं तर नगर जिल्ह्याचं सध्याचं राजकारण पाहता महाविकास आघाडी गलित कात्र झालेली दिसतेय। जिल्ह्यात एकमेव आमदार असलेला काँग्रेस नगर शहरात मात्र संपलेली दिसते। शहरात काँग्रेसचे बोटावर मोजण्या एवढे कार्यकर्तेही शिल्लक नसल्याचे चित्र आहे। दुसरीकडे शिवसेना व राष्ट्रवादीत फूट पडून ठाकरेंची शिवसेना व शरद पवारांची राष्ट्रवादी ही फक्त नावापुरतीच राहिलेली दिसतेय। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नगर जिल्ह्यात मविया काही चमत्कार करू शकेल अशी स्थिती सध्या तरी नाही। दुसरीकडे नगर शहरातील भाजप, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीचे अजित पवार गट दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। रोज कुठे ना कुठे या तिन्ही पक्षातील इनकमिंग वाढल्याच्या बातम्या येत आहेत। हे सगळं पाहता आगामी मनपा निवडणुकीत महायुतीचं पारडं जड राहील असं भाकीत वर्तवलं जात आहे। हातातून निवडणूक सुटल्याचे लक्षात आल्यामुळेच मविया प्रभाग रचनेवर आक्षेप घेत धडपडत असल्याचा आरोप महायुतीने केला आहे। आमदार संग्राम जगताप गट, स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले गट व भाजपचा विखे गट सध्या शहरात ऍक्टिव्ह झाला आहे। शिवसेना शिंदे गटाकडे मोठा नेता नसला तरी त्यांचीही शहरात चांगली ताकद आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीत या तिन्ही पक्षांची स्थानिक पातळीवर युती झाली तर नगर महानगरपालिका महायुतीसाठी निश्चित सोपी असेल असे सांगितले जात आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।